नमस्कार, लताश किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण स्टफ टोमॅटो बनवतोय। त्यासाठी मी 5 टोमॅटो घेतले, लाल 4 एका साइजचे घेतले। 4 बटाटे उकळून घेतले, वाफवून घेतले। ते टोमॅटोंना असं कट करून घेणार आहोत, थोडं जास्त देठाकडच्या साईडने आणि थोडीशी खालची बाजू, म्हणजे आपले छान असे उभे राहतील ते, किंवा नाही काढले तरी चालेल। आणि आपण त्याला मधलं बी यासाठी चमच्याने किंवा सुरीने पण आपण काढू शकतो। बिया काढून घ्यायच्या आहे। छान असं कोरून घ्यायचं, सगळा मधला गर टमाट्यातला ओलसर तो काढून घ्यायचा आहे। एका वाटीत आपण सूप मध्ये किंवा वेगळ्या भाजीमध्ये वापरू शकतो। सगळ्या टमाट्यांमधला आपण गर काढून घेतला आहे। बटाटे मॅश करून घेतले, मी एक बटाटा काढून घेतला, जास्तीचे मोठे बटाटे होते म्हणून। तेल घातलंय मी फोडणीला, तेल थोडं कमीच घातलंय, 1 चमचा मोहरी घालते त्याच्यात। मोहरी तडतडली, जिरे घालते मी थोडी हळद, 1 मिरची बारीक कापून घेतली, लसूण बारीक कापून घेतला आहे। त्यात कढीपत्ताही टाकू शकता तुम्ही। बटाटे घालते, थोडी धने पावडर घालते मी। चाट मसाला घालू आपण, 1 चमचा चाट मसाला, थोडा गरम मसाला टाकणार आहोत। नसेल टाकायचे टाळू शकतात तुम्ही, अगदी थोडा टाकते मी। थोडं लाल तिखट, मीठ अर्धा चमचा, कोथिंबीर। छान भाजी परतून घ्यायची आपली बटाट्याची भाजी। स्टफ मसाला झालाय तयार। बटाट्याची भाजी आपण टमाट्यामध्ये असं दाबून दाबून भरून घ्यायचंय चमच्याने वगैरे। भरपूर भरायचं असं। बटर घातलंय आपण, सगळीकडून बटर लागेल असं परतून घेऊ आपण त्यांना। आणि थोडं झाकण ठेवणार आहे मी, 2 ते 3 मिनिटं, बटाटे नरम होतील तोपर्यंत आपण परतून घेऊ छान। थोडं मीठ घालू आपण वरून, म्हणजे लवकर नरम होतील टमाटे आणि वरून पण त्यांना चव येईल थोडी। मी 2 मिनिटं झाकण ठेवलं होतं, मध्ये मध्ये हलवत राहायचं झाकण उघडून, त्याची बाजू चेंज करत राहायची। तसं आपलं स्टफिंग शिजलेलंच आहे। बटाटे लवकर शिजतात बटरमध्ये झाकण ठेवलं म्हणजे। परत 2 मिनिटं झाकण ठेवून वाफू देणार आहे। छान झालेत आपले तसे। 2 मिनिटं झाकण राहू दिलं मी, असं एकत्र मिळून मी 5 मिनिटं शिजवले छान बटाटे बटरमध्ये। मस्त झालंय, मस्त फुगले तसे टम्म। कोथिंबीर